नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीज किचनमध्ये. आज आपण खूप झटपट आणि खूप मस्त टेस्टी अशी ढाबा स्टाईल लसुणी मेथी बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं छोटं भांडं आणि यामध्ये आपल्याला घालायचे 1.5 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे. शेंगदाण्याची टरफलं मी काढून घेतलेत. 1 टेबलस्पून भाजलेले तीळ आणि 1 टेबलस्पून बेसन पीठ. बेसन पीठ सुद्धा मी थोडंसं तव्यावरती भाजून घेतलंय आणि यामध्ये आता मी पाव कप पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपल्याला हे छान असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता याची मी छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही पाणी कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. तर बघा, आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला घ्यायची मेथी. तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ती मी स्वच्छ निवडून 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी कट करून घेतलेली आहे. तर आता ही मेथीची भाजी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये साधारण अर्धा टेबलस्पून तेल घातलंय. तेलामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे आणि जिरं छान तडतडल्यावर ही मेथीची भाजी आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तर यामध्ये आता आपल्याला तिखट, मीठ किंवा पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. तर भाजी आपल्याला अशीच शिजवून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर. तर फक्त 2 मिनटं लागतात ही भाजी शिजायला आणि 2 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी छान शिजलेली आहे. आता ही भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि याच पॅनमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता आपल्याला यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे कारण आपल्या भाजीचं नावच आहे लसुणी मेथी. तर इथे मी साधारण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्याचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत. तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण खलबत्त्यामध्ये ओबडधोबड वाटून घालू शकता. तर आता हा लसूण आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचेत आणि या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. तर तुम्ही इथे गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवू शकता. फक्त आपल्याला लसूण किंवा कांदा करपू द्यायचा नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी एक छोटा टोमॅटो छान बारीक चिरून घेतला आहे. आता हा टोमॅटो आपल्याला यामध्ये थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं लो फ्लेमवरती हा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. तर 2-3 मिनटं मी याला छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये आपण बनवून ठेवलेलं वाटण घालायचं आहे. तीळ, शेंगदाणे आणि बेसनाचं. तर ही सगळी पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि याबरोबरच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले यामध्ये घालणार आहोत तर ते करपणार नाहीत. तर ज्या भांड्यामध्ये ही पेस्ट बनवली होती त्यामध्येच मी पाव कप पाणी घालून हे भांडं विसळून घेतलेलं आहे. तर आता हे एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण मसाले घालूया. तर मसाल्यांमध्ये थोडीशी हळद, 1.5 चमचा लाल तिखट तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल आणि अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला मी घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनटं आपण हे लो फ्लेमवरती छान असं शिजवून घेऊया. तर 4 मिनटं झालेली आहेत. मध्ये मी एकदा हलवून घेतलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलंय आणि मसाल्याचा मस्त असा घरभर सुगंध पसरलाय. तर आता आपल्याला यामध्ये आपण शिजवून ठेवलेली मेथीची भाजी घालायची आहे. तर सगळी मेथीची भाजी आता आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कारण यामध्ये आपण खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे मसाले करपू शकतात. तर आता मी यामध्ये साधारण 1 कप पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर मी 1 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून एक 3-4 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर 3-4 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि खूप सुंदर कलर आला आहे. तर आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. तर तुम्ही इथे भाजीची ग्रेव्ही बघू शकता. मस्त अशी ग्रेव्ही यामध्ये तयार झालेली आहे आणि परफेक्ट अशी ढाबा स्टाईल लसुणी मेथी तयार झालेली आहे. तर आजची ही साधी, सोपी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच साध्या, सोप्या, टेस्टी रेसिपीसाठी बोलीज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.